जीवनातील मोठी परीक्षा म्हणजे देवाचे आज्ञापालन. आणि देवाचे आज्ञापालन हे मनुष्याने वास्तविकरित्या जगावे अशा जीवनाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. काय आम्ही आज्ञापालन आणि तेही देवाचे आज्ञापालन करतो? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण गणना या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आतापर्यंत आपण 19 अध्यायांचे अध्ययन पूर्ण केले आहे. आज आपण 20व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये मिरियाम आणि अहरोन यांचा मृत्यू होतो. इस्रायल लोक पुन्हा एकदा कुरकुर करतात. तसे पाहिले तर ही त्यांची 7वी कुरकुर होती. पाणी न मिळाल्याने त्यांनी कुरकुर केली होती. तसेच मोशे आज्ञाभंग करतो हे देखील आपण पाहणार आहोत. अशी कोणती परिस्थिती होती ज्यामुळे मोशे देखील चुकला? तर मग चला प्रियांनो, आपण गणनाच्या 20व्या अध्यायाकडे वळू आणि आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही गणनाचे पुस्तक ह्याच्या 20व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. कादेश ह्या ठिकाणी 37 वर्षानंतर 7व्या वेळेला इस्रायलांनी केलेली कुरकुर आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर खडकातून पाणी, मोशेची अनाज्ञाकारिता, अदोम इस्रायल लोकांस आपल्या हद्दीतून जाऊ देत नाही, मिराम आणि अहरोनाचा मृत्यू आम्ही पाहणार आहोत. या अध्यायाची सुरुवात मिरामच्या देहांताने आणि शेवट अहरोनाच्या देहांताने होतो. ह्यामध्ये मोशेचे पाप व अदोमचे पाप आहे. तरी सुद्धा श्रोत्यानो, हा अध्याय महत्वाचा आहे. इस्रायलांचे भटकणे संपून आणि त्यांच्या कूच करण्याची सुरुवात ह्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा गणनाचे पुस्तक 20वा अध्याय. 14 ते 20 अध्याय एक असा भाग आहे ज्यात रानामधील 40 वर्षे भटकण्याचा वृत्तांत देण्यात आलेला आहे. आणि तो अधिक नाही. 40 वर्षात घडलेल्या अगदी थोडक्या घटना आमच्या समोर आहेत. इस्रायल देवाच्या इच्छेबाहेर आहे व त्याविषयी सांगण्यासारखे फार थोडे आहे. इस्रायली देवाचे निवडलेले लोक म्हणून आम्ही त्यांच्याविषयी बोलू शकतो, परंतु ते काही खास विशेष नाही. फक्त ते जेव्हा देवाच्या इच्छेमध्ये होते तेव्हा थोडे बहुत आम्हाला त्यांच्याविषयी सांगता येईल आणि थोडे बहुत त्यांच्याविषयी सांगण्यात आलेले आहे. आणि श्रोत्यानो, हे आज सुद्धा खरे आहे. तुमच्या आणि माझ्या बाबतीत सुद्धा खरे आहे. जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञेबाहेर, इच्छेबाहेर असतो तेव्हा बोलण्यासारखे आमच्यासाठी काहीच नसते. जेव्हा तुम्ही आणि मी विश्वासणाऱ्यांच्या देहात काहीच करीत नाही, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात मिळालेल्या दानांचा आम्ही उपयोग करीत नाही, तेव्हा आम्ही सुद्धा बिनकामी असतो. आम्ही काहीच कामाचे नसतो. 20वा अध्याय पहिलं वचन बघा काय सांगतं. गणनाचे पुस्तक 20वा अध्याय पहिले वचन. पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांची सर्व मंडळी सीन रानात आली. त्यांनी कादेश येथे मुक्काम केला. तेथे मिर्याम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मूठ माती दिली. मिर्यामचा मृत्यू, फक्त एक वचन त्याबद्दल सांगण्यात आलेले आहे. लोकांनी विलाप केला इत्यादीबद्दल काहीच लिहिण्यात आलेले नाही. ती मेली आणि तिला पुरण्यात आले. आणि इस्रायली आता कादेश येथे वापस आलेले आहेत. ते ह्या ठिकाणी जवळपास 38 वर्षे आधी आले होते आणि आता पुन्हा ते तेथेच परत आलेले आहेत. 38 वर्षे भटकल्यानंतर ते पुन्हा त्याच ठिकाणी आलेत. जरी ही वर्षे फार आशीर्वादाची नव्हती, तरी आमच्यासाठी फार महान असे धडे हातून देण्यात आलेले आहेत. कारण श्रोत्यानो, आमच्यापैकी अनेक लोक ह्या जगात भटकंती करीत आहेत. आम्ही पुढे कूच करीत नाही, पुढे आम्ही सरकत नाही. 20वा अध्याय 2 आणि 3 वचने बघा. गणनाचे पुस्तक 20वा अध्याय 2 आणि 3 वचने. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन ह्यांच्या विरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले,
परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. खरे पाहता ते मनापासून तसे म्हणत नव्हते. ही त्यांची सात्विक कुरकुर आहे. आमच्यापैकी कोणीच मरू इच्छित नाही. मानवासाठी मृत्यू अस्वाभाविक आहे. परंतु ते तक्रार करीत होते, कुरकुर करीत होते आणि रडत होते. ही सात्विक कुरकुर आहे जी पाणी न मिळाल्यामुळे हे लोक करीत आहेत. 4 आणि 5 वचने बघा. तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून. मिसर देश सोडावयाला लावून आम्हाला ह्या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यावयाला पाणी सुद्धा नाही. येथे ते वापस कादेश येथे आलेले आहेत. जेथे ते एकेकाळी अपयशी ठरले होते तेथे ते वापस आलेत आणि विश्वास करण्याऐवजी ते पुन्हा तक्रार करीत आहेत. दुधामधाचा प्रदेश त्यांच्या समोर होता, परंतु तो येथे नव्हता. वर्तमान काळात ते ज्या ठिकाणी होते तेथे तो प्रदेश नव्हता. आता श्रोत्यानो, आपण कुठे आहात, कोण आहात ह्याची मी पर्वा करीत नाही. परंतु देवाची लेकरे होण्याच्या नात्याने आम्ही हे ओळखून घ्यायला हवे की आम्ही ह्या पृथ्वीवर नेहमीसाठी राहण्यासाठी नाही. आमचे वास्तव्य ह्या पृथ्वीवर नेहमीसाठी नाही. आम्ही ह्या पृथ्वीचे नागरिक नाही. आमचे नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे. परंतु त्याच लोकांचे ते असू शकते ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे. आम्ही सर्व ह्या जगात प्रवासी आहोत. आम्ही एका जागी अधिक काळ राहणार नाही. म्हणून आम्ही कुरकुर करण्यात, तक्रार करण्यात अधिक वेळ गमावू नये. पुष्कळदा आमचा अधिकांश वेळ कुरकुर करण्यामध्ये जातो, तक्रार करण्यामध्ये जातो आणि ज्या गोष्टी आम्ही शिकायला हव्यात, ज्या गोष्टी आम्ही करायला हव्यात त्या आम्ही करण्याकरिता चुकतो आणि मागे राहतो. आता 6वं वचन बघा. तेव्हा मोशे व आरोन हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या दारापाशी पालथे पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. प्रत्येक वेळेला जेव्हा ह्या लोकांनी कुरकुर केली, तक्रारी केल्यात, देवाचे तेज तेव्हा प्रकट झाले. देव त्यांच्या कुरकुरीमुळे खेदित झाला, नाराज झाला. आम्हाला सुद्धा हे लक्षात घ्यायचे आहे की जेव्हा आम्ही कुरकुर करतो, तक्रार करतो, तेव्हा देव खेदित होतो. हे मग आपण कोणी का असा, कोठेही असा, काहीही करणारे असा, सगळ्यांच्या बाबतीत खरे आहे. 7 आणि 8 वचने पुढे आम्हाला सांगतात. 20 7 आणि 8 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी निघेल. याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ व ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज. काठी घे ही काठी अहरोनाची होती. मंडळी जमा करा व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा. ह्यावेळी त्या खडकाला फक्त आज्ञा करायची होती. का करायची होती? कारण अनेक वर्षांपूर्वी ज्याविषयी निर्गमचे पुस्तक 17व्या अध्यायामध्ये लिहिले आहे, त्या खडकावर मारण्यात आले होते आणि त्या खडकातून पाणी बाहेर निघाले होते. खडकावर फक्त एकदाच मारायचे होते. आता 9 आणि 10 वचने बघा काय सांगतात. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्या समोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन ह्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका, तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढावयाचे काय? फक्त इस्रायली लोकच तक्रार करीत नव्हते, तर आता मोशे सुद्धा तक्रार करीत आहे, असे वाटते ना श्रोत्यानो? मला खरोखर मोशेविषयी सहानुभूती वाटते. 40 वर्षे तो त्यांच्यासोबत रानात होता व त्यांच्या वागणुकीमुळे त्रस्त झाला होता. तो स्वतःला विसरून जातो जेव्हा तो 10व्या वचनात म्हणतो, तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढावयाचे काय? मोशे त्या खडकातून त्यांच्यासाठी मुळीच पाणी काढणार नव्हता, कारण पाणी पुरविणारा परमेश्वर होता. ह्या ठिकाणी त्यांना एक महान पाठ शिकायचा होता. तो खडक ख्रिस्ताचा नमुना होता. मोशे आता रागात आला व जे त्याने करायला नको होते ते त्याने केले, ज्यामुळे तो त्या वचनदत्त देशात प्रवेश करू शकला नाही. 11वं वचन सांगतं, मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारिले, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्यायले.
तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला, याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला, त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला, तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, विजयी झाला प्रभू त्या मारणी, सांगा प्रभू उठला, तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला, तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला. सर्व पापे, सर्व दुःखे, सर्व पापे, सर्व दुःखे, सारुनी तू घे मला, तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी. काही लोक म्हणतात की दोनदा खडकावर मारणे ही मोशेची चूक होती. श्रोत्यानो, त्याने खडकावर मुळीच मारायचे नव्हते. परमेश्वराने फक्त सांगितले होते की त्या खडकाला आज्ञा कर. खडक ख्रिस्ताचा नमुना होता. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 4 वचन सांगते. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 4 वचन. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. श्रोत्यानो, ख्रिस्ताने पापासाठी एकदाच मरण सोसले, दुसऱ्यांदा नाही. एकदाच यातना सहन केल्यात. परमेश्वर हे त्यांना ह्या नमुन्याद्वारे शिकवित होता आणि मोशेने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करून ह्या नमुन्याला राखून ठेवायला पाहिजे होते. त्याचे रक्षण व्हायला हवे होते. देवाने त्याला स्पष्टपणे सांगितले की त्याने खडकाला फक्त आज्ञा करावी. त्याला फक्त हेच करायचे होते. परंतु मोशेने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही. त्या खडकातून विपुल पाणी बाहेर पडले. मोशेच्या चुकीमुळे पाण्याला बाहेर येण्यापासून कोणी रोखू शकले नाही. खरोखर श्रोत्यानो, आमचा परमेश्वर किती कृपाळू आहे. त्याला आमची किती काळजी आहे. 12 वचन बघा. ह्यावर परमेश्वराने मोशे व आरोन ह्यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेविला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशास ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. परमेश्वर ह्या ठिकाणी म्हणतो की मोशे व आरोनाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व इस्रायलांसमोर त्याचे पावित्र्य प्रगट केले नाही. म्हणजेच चमत्काराचे श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतले. जेव्हा आम्ही नवीन करार वाचतो तेव्हा आम्हाला दिसतं की मोशे वचनदत्त देशात नंतर पोहोचला कसा. जेव्हा येशूचे रूपांतर झाले तेव्हा त्या पहाडावर तो प्रगट झाला व तो पहाड वचनदत्त देशात होता. कनान त्या ठिकाणाचे चित्र आहे जेथे आम्हाला विश्वासाने राहायचे आहे. ते स्वर्गाचे चित्र नाही. आम्ही ज्या जगात राहत आहोत ते जग रान आहे. परंतु तुम्हाला आणि मला कनानातील आशीर्वादांना उपभोगायचे आहे. आनंद उपभोगायचा आहे. 13 वचन बघा. त्या झऱ्याचे नाव मरीबा म्हणजे भांडण पडले, कारण इस्रायल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रगट केले. आज
अविश्वास आमच्या जीवनातील एक पाप आहे. जेव्हा आम्ही देवाच्या वचनावर विश्वास व त्याच्यावर विश्वास ठेवून चालत नाही, तेव्हा आमच्या पदरी नेहमीच अपयश पडते. 14, 15 आणि 17 वचने वाचूया. नंतर मोशेने कादेशाहून आदोमाच्या राजाकडे जासुदांच्या हाती असा निरोप पाठविला, तुझा भाऊ इस्रायल म्हणतो की आमच्यावरचे क्लेश ओढवले ते तुला ठाऊकच आहेत. म्हणजे आमचे पूर्वज मिसर देशात गेले होते. तेथे आम्ही दीर्घकाळ राहिलो आणि मिस्री लोकांनी आम्हाला व आमच्या वडिलांना छळले. तेव्हा कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे. आम्ही कोणाच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही नीट राजमार्गाने कूच करू आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत उजवीकडे किंवा डावीकडे वळणार नाही. मोशे त्यांच्या राष्ट्राचा थोडासा इतिहास त्यांना सांगतो व त्यांचा देश ओलांडण्यास त्यांची परवानगी मागतो. आदोम त्यांचा भाऊ होता व देशातून जाण्यास परवानगी न देऊन आदोमाने पाप केले. 18वं वचन बघा, 20 अध्याय 18वे वचन. पण आदोमाने उत्तर दिले, माझ्या देशातून तुला जावयाचे नाही. जाशील तर मी तरवार घेऊन तुझ्याशी सामना करावायला येईन. इस्रायलांनी आदोमाला पुन्हा विनंती केली. 20 ते 22 वचने बघा, पुढे काय सांगतात. 20 पासून 22 वचने. तरी पण तो म्हणाला, तुला जावयाचेच नाही. मग आदोम त्यांच्याशी सामना करण्यासाठी मोठ्या सैन्यानिशी सशस्त्र बाहेर पडला. ह्याप्रमाणे इस्रायल लोकांना आदोमाने आपल्या हद्दीतून जाऊ देण्याचे नाकारिले. तेव्हा इस्रायल लोक तेथून दुसरीकडे वळले. इस्रायल लोकांची सर्व मंडळी कादेश येथून कूच करून होर डोंगरापाशी येऊन पोहोचली. हे लोक मग दुसरीकडे वळून गेले. मला वाटतं ह्या ठिकाणी सुद्धा मोशेने चूक केली. त्याने मेघस्तंभाच्या मागे चालायला हवे होते. त्याला काळजी करण्याचे काहीच कारण नव्हते. परमेश्वर त्याचे मार्गदर्शन करणार होता. जर त्याने तसे केले असते तर आदोमाशी युद्ध करण्याची वेळ आली नसती. परमेश्वराच्या पुढे चालणे ह्याचे हे एक उदाहरण आहे. आता श्रोत्यानो, अहरोनाच्या मृत्यूविषयी आम्हाला सांगण्यात आलेले आहे आणि त्याद्वारे ह्या अध्यायाचा शेवट होतो. 23 आणि 24 वचने पुढे सांगतात, आदोम देशाच्या सरहद्दीवर होर डोंगराजवळ परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला की अहरोन आता आपल्या पूर्वजास जाऊन मिळेल. जो देश मी इस्रायल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही, कारण तुम्ही मरीबाच्या पाण्यापाशी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले. आम्ही सुद्धा अविश्वासामुळे देवाचे आशीर्वाद, तारणाचे आत्मिक आशीर्वाद आणि आनंद गमावून बसतो. आम्ही ह्या पापापासून स्वतंत्र झालेल्या जीवनाला जसे उपभोगायला हवे श्रोत्यानो, तसे उपभोगीत नाही. 25 ते 29 वचने बघा. अहरोन व त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर डोंगरावर जा आणि अहरोनाची वस्त्रे उतरून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घाल. मग अहरोन तेथे मृत्यू पावेल आणि आपल्या पूर्वजात जाऊन मिळेल. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. सर्व मंडळी देखत ते होर डोंगर चढून गेले. तेथे मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घातली आणि अहरोन तेथेच डोंगर माथ्यावर मृत्यू पावला. नंतर मोशे व एलाजार हे डोंगरावरून खाली उतरले. अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले. तेव्हा साऱ्या इस्रायल घराण्याने अहरोनासाठी 30 दिवस शोक केला. ह्या ठिकाणी आमच्यासाठी एक फार मूल्यवान पाठ आहे. श्रोत्यानो, इस्रायलमध्ये ही गोष्ट फार दुःखाची होती. परंतु आज आम्ही सुद्धा पुष्कळदा परमेश्वराला धन्यवाद देणे विसरून जातो. इस्रायली लोकांसाठी ही गोष्ट दुःखाची होती की अहरोन आता त्यांच्यामध्ये नव्हता. त्यांनी त्याच्यासाठी 30 दिवसपर्यंत शोक केला. मला वाटतं की त्यांना अहरोनाशी अधिक प्रेम होते, कारण तो त्यांचा महायाजक होता. त्यांना अहरोनाविषयी माहीत होते आणि अहरोनाला त्यांच्याविषयी माहीत होते. ते जेव्हा बली आणत असत, अर्पणे आणत असत, तेव्हा ते अहरोनाला विचारित असत की काय परमेश्वर आम्हाला क्षमा करेल. आणि मला वाटतं अहरोन त्यांना म्हणत असेल की होय, आमचा परमेश्वर दयाळू आहे, करुणामय आहे, कृपाळू आहे आणि तो नक्कीच तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा करेल. आणि आता ते एलिआझरला खाली येताना पाहत होते, ज्याने अहरोनाची वस्त्रे पांघरली होती. अहरोन आता मेला होता आणि हे लोक मनात म्हणत असतील की आम्ही तर एलिआझरला ओळखत नाही. आता हा एक वेगळा याजक आमच्यासाठी आलेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छिते श्रोत्यांनो
की आमच्यासाठी एक महायाजक आहे, जो आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. तो आमचा याजक अहरोनाच्या पद्धतीप्रमाणे नाही, परंतु मलकी सदेकच्या पद्धतीप्रमाणे आहे. त्याचा प्रारंभ नाही, त्याचा अंत नाही. तो अल्फा आणि ओमेगा आहे. तो आमच्यासाठी नेहमीसाठी याजक आहे. तो आमच्यासाठी नेहमीसाठी प्रार्थना करीत आहे. आमचा महायाजक मरणार नाही, तो सदैव जिवंत असा आहे. तो ह्या जगात आला, आमच्यासाठी त्याने त्या वधस्तंभावर प्राण दिला, जेणेकरून आम्ही नेहमीकरिता स्वर्गामध्ये जिवंत राहावे. तो नेहमी तेथे आहे, जो आज सुद्धा आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. आम्ही त्याच्यावर निर्भर राहू शकतो. आणि प्रत्येक व्यक्तीने त्याला जाणून घेणे महत्वाचे आहे. त्याच्याविषयी माहिती करून घेणे महत्वाचे आहे, कारण तोच आम्हाला सर्व काळचे जीवन देऊ शकतो. श्रोत्यानो, मला माहीत नाही की ह्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण ओळखता किंवा नाही, जो आज आमचा महायाजक आहे, ज्याने आमच्यासाठी स्वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे. आज जर आपली आणि त्याची ओळख झालेली नाही, तर परमेश्वर आपणाला संधी देत आहे. आणि परमेश्वराच्या ह्या महान कार्याबद्दल, त्याच्या प्रेमाबद्दल आम्ही त्याला धन्यवाद द्यायला हवेत. श्रोत्यानो, आता इस्रायली लोक आपले भटकणे संपवून, अरण्यातील प्रवास संपवून त्या वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आमच्यासाठी सुद्धा वचनदत्त देश परमेश्वराने ठेवलेला आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की आम्हातील प्रत्येकाने त्या वचनदत्त देशात प्रवेश करावा. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तच त्या ठिकाणी आम्हाला पोहोचवू शकतो. म्हणून अवश्य आहे की प्रत्येक व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आपल्या जीवनाचे समर्पण करावे, त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवावा. आता आपण 21व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. या अध्यायामध्ये इस्रायलचा विजय, 8व्या वेळेला त्यांनी केलेली कुरकुर, पितळेचा साप, पहिले गीत, इस्रायलांचे पुढे कूच करणे आम्ही पाहणार आहोत. 20व्या अध्यायात रानातील भटकणे संपले आणि आता ते वचनदत्त देशाकडे कूच करीत आहेत. पहिली 4 वचने आम्हाला सांगतात. गणनाचे पुस्तक 21वा अध्याय पहिली 4 वचने वाचूया. अथारिमच्या वाटेने इस्रायली लोक येत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणाऱ्या अरादाच्या कनानी राजाने ऐकले. तेव्हा त्याने इस्रायलांशी युद्ध करून कित्येकांना कैद केले. तेव्हा इस्रायलाने परमेश्वराला असा नवस केला की जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील, तर मी त्यांच्या नगराचा समूळ नाश करीन. इस्रायलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्याच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला. म्हणून त्या स्थानाचे नाव हर्मा म्हणजे विनाश असे पडले. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. हा पहिला विजय आहे. रानातील प्रवासात परमेश्वराने त्यांना हा विजय दिला. आता त्यांना होर डोंगरापासून तांबड्या समुद्राकडून जायचे होते. आणि श्रोत्यानो, हा मार्ग फार कठीण होता, लोकांना निराश करणारा होता. ते कुरकुर करू लागले. आम्ही सुद्धा श्रोत्यानो, जेव्हा कठीण परिस्थिती आमच्यावर येते, दुःख संकटे येतात, आजार येतात, तेव्हा तक्रारी करून कुरकुर करू लागतो आणि परमेश्वराला दोष देतो. 5वं वचन आम्हाला सांगतं, ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून ह्या रानात मरावयाला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो. आपल्याला आठवत असेल श्रोत्यानो की मिश्र समुदायातील लोकांनीच ह्या मान्याला धिक्कारण्याकरिता इतरांना प्रोत्साहित केले होते. खरे पाहता मान्ना फार उत्तम भोजन होते. अनुवादाच्या पुस्तकात परमेश्वर त्यांना स्मरण करून देतो की त्या प्रवासात त्यांचे पाय सुद्धा सुजले नाहीत. डॉक्टरांच्या मते जेव्हा सकस आहार मिळत नाही, तेव्हाच एखाद्या व्यक्तीच्या पायावर सूज येते. पण इस्रायलांना मान्नाद्वारे परमेश्वर सकस आहार देत होता. मान्ना फार चवदार होता, तरी सुद्धा हे लोक तक्रार करीत होते. आम्ही सुद्धा अनेकदा देवाच्या चांगुलपणाला विसरून लहान लहान गोष्टींसाठी तक्रारी करतो, कुरकुर करतो. पण आम्हाला परमेश्वराच्या चांगुलपणासाठी त्याचे आभार मानायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला आनंदित राहायचे आहे. मला खात्री आहे
की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण आधीही पाहिले होते की कुरकुर करणे देवाला आवडत नाही. देव त्यामुळे क्रोधित होतो. आज आपण अविश्वासाच्या पापाकडे पाहिले आहे. प्रियानो, आमच्यात कोणतेही अविश्वासाचे पाप असू नये. अविश्वास आम्हाला अधिक दुबळे बनवितो. आम्ही परिस्थितीच्या पलीकडे असलेली देवाची योजना जाणत नाही आणि आम्ही परिस्थितीमुळे तिच्यातच अडकून जातो. आम्ही काय करतो, बोलतो याचे भान राहत नाही. इस्रायल लोकांनी दरवेळेस असेच केले. काय आपण कोणत्या परिस्थितीत अडकले आहात काय? त्रस्त आणि ग्रस्त झाला आहात काय? परिस्थितीच्या पलीकडे पाहायला शिका. आमच्यासाठी देवाची योजना काही ना काहीतरी असणारच. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, आमच्या अंतःकरणामध्ये जर कुठे अविश्वास असेल तर तो दूर कर. कारण आज आम्ही पाहिलेलं आहे की अविश्वास जर आमच्यामध्ये असेल तर आमच्या जीवनामध्ये त्याचा परिणाम कसा होतो. होय प्रभूजी, आम्हाला अविश्वासामध्ये नव्हे तर तुझ्या विश्वासामध्ये अधिक दृढ असं कर. तुझ्यामध्ये आम्हाला वाढायचं आहे. तुझी कृपा आम्हाला हवी आहे आणि म्हणूनच प्रभूजी, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे. आम्ही तुझे उपकार मानतो की तू आमच्याबरोबर आहेस. तू आम्हाला सहाय्य करतोस. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.